सोपी म्हटलं हाताने टाळी आणि भगवंताचं मुखाने नामस्मरण करणे सोपी भक्ती आहे म्हटलं ना तुम्ही. कितीदा तरी विठ्ठल विठ्ठल भजन कीर्तनात झालं, किती जणांना टाळ्या वाजवल्या इमानदारी सांगा. असेच आहे तुम्ही बसून अजून काही घेतलं नाही. तुला रोजाना आणलं तू सांगत बस त्याला आपलं पैसे घेऊन घराकडे काही घेतलं नाही. आम्हाला काय घेतलं नाही. तुला रोजाना आणला तू आपलं काम कर ना घराकडे. सांगा ना वाजवल्या का टाळ्या? कीर्तनात येऊन जर टाळ्या वाजवाय वाटत नसेल तर घरी खरंच जमन का? घरी तर याच्यापेक्षा वैताग आहे. तो हरिपाठाला बसला प्रार्थनेला बसला का तिकडे बायको वांगे घेते कापाले पाहिजे. तिनं वांगे कापायला सुरुवात केली का हे ऐकूनच म्हणते करू नको वांग्याची भाजी आल खात होते. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. त्याचा हरिपाठ चालू होते तिकडे. संदर्भात ध्यान करकटावर ठेवून या तुळशीवर घरा खाशी वांगे नको आलूची भाजी बघ. हरिमुखे म्हणा पुण्याचे 24 जण 618 पुराण हरिची गाती मंथुरी नव्हता तैसे गेल्यानंतर पाण्यातलं बोंबून उठते. पाण्यातलं बोंब म्हणलं का लगेच ते बोंबला लागलं का ते बायको याच्याकडे येते. काय साठी? पोट भरणारा का हरिपाठ केलं ना. आता वांगे कापू महाले का स्वयंपाक करू का पोट भाऊ तर उठ लवकर घेतले. तसंच हरिपाठ म्हणत पाहिजे पाहिजे ती तिथून लेकरू आणते मांडीवर घेते मग हरिपाठ चालू करते. त्रिगुण सार निगुण सार सारासार विचार हरिपाठ सगुण निर्गुण गुणाचे गुण त्यानं त्याचा कार्यक्रम केला. कोणा जे मांडीवर घेतलं ना लेकरू पाण्यातून झोपून उठल्यानंतर एक नंबर करते ना 2 नंबर करते. त्याचं ठरत आहे तो स्वभाव आहे त्याच्या देहाचा. त्यानं त्याचा 2 नंबर कार्यक्रम केला. पहिले ओलं ओलं वाटलं काही वाटलं नाही त्याला. जेव्हा दुर्गंध सुटला तेव्हा त्याच चालतं हरिमुखे म्हणा झालं. तिकडून ते बायकोकडे पाहायला लागलं. ते म्हणजे माकडे नको तू नाही धुवाले विषय पण कणी भिजली दिसते का आत करू नका. आता कसं धुवून देऊ ते पडतं चालले हे पटकन उचलून लेकरू धुवायला तिकडून धुवून आणलं काठानेच ठेवलं. महाराज ते झोपलं दैवयोगाने डबल झोपलं लगेच. ते झोपल्यावर पाठी बांधून दरवाजातून आवाज आला आहे का भाऊ घरी? त्याचा हरिपाठ पुन्हा अर्ध्यात गेला. आहे का भाऊ घरी? आहे का? बाई नाव त्याला काऊन जे पैसे पाहिजे होते ट्रॅक्टरचे. ती याच्याकडे पाहिजे पैसे ट्रॅक्टरवाल्याचे. तू म्हणत असते काय नामसंकीर्तन साधारण पैसे दाईच्या डब्यात ठेवले. हरिमुखे म्हणा हरिमुखे पुण्याची खरंच मन आहे का महाराज? मन आहे का? आम्ही हरिपाठ करतो पण त्याच्यात मन नसेल तर फायदा नाही. त्याला का भक्ती म्हणा वंदनीय महाराज म्हणतात ही का भक्ती खरी मन जर अजूनही बाहेर पडत असेल तर ही का भक्ती म्हणा. वंदनीय महाराज म्हणतात हे का खरी भक्ती आहे. ही का भक्ती खरी पडते मला ही का भक्ती नामस्मरण करतोय. ते करत असताना जर मन बाहेर पडत असेल तर मग फायदा तरी काय त्या भक्तीमध्ये? त्याला भक्ती तरी कशी म्हणावी? त्या मंडपात येऊन जर आम्हाला कीर्तन म्हणजे टाळी वाजवी वाटत नसल, भगवंताचं नामस्मरण करावं असं वाटत नसल महाराज, मग घरी खरंच होते का? करू देते बायको तर सरच म्हणते 9 वाजले आता ड्युटीवर का दगड खाशील का? काही हरिपाठाची पुस्तकं खाशील? हरिपाठाला पोट नाही भरणार. मग ड्युटीचा टाइम झाला उठ आता तिकडे करतो अर्धा राहायला जायला रस्त्यात करतो तर निघलो उठ होय का म्हणे पटकन. सोपं नाही. आम्ही म्हणतोय ती भक्ती सोपी आहे वाटते आम्हाला. अरे इथं कीर्तनात येऊन धर्ममंडपात येऊन भजन चालू झालं की काय हातावर हात जर पडत नसेल तर सोपी तरी कशी म्हणतात? आम्ही अजूनही असे काही घेतली नाही आम्हाला. तुम्ही सोपी कशी म्हणता? कठीण. तिसरी भक्ती घ्या विष्णू स्मरण. अरे जिथं देवाचे भजनच करत नाही आम्ही तर त्याची आठवण तरी कुठून? काही लोकांचं आयुष्य चाललं ज्यांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकदाही देव आठवत नाही. आम्ही आमचं जीवन त्या ठिकाणी बर्बाद करतोय. आम्हाला आमच्या घरच्या आठवल्याशिवाय राहत नाही. इथून महाराज पंढरपुरात गेला तिथून बायकोला फोन लावते काय ती नव्हते बाल्याच्या माहिती आठवण गेलं गायले देवाच्या दर्शनाने. आठवण कोणाची आली? बायकोची. मग गेला गायले मग तिथं
गेला कायले मराले. अरे 1000 किलोमीटर इथून दर्शनाले पंढरपुरात जातो. वंदनीय महाराज म्हणतात मग कशाला पंढर जातं? पंढरपूर जातच काय नाही. मनात जर बायको घेऊन जातो संगत मग संगनेन तिला एवढीच तिची आवडते आहे. आणि तिची जेवढी आवड लागली तर मग देवाच्या दर्शनाला जातं तरी कशाला विनाकारण. सांगण्याचं तात्पर्य महाराज ही भगवंताची भक्ती आहे. त्याची आठवण होत नाही आम्हाला. अरे त्याच्याजवळ पंढरपुरात जाऊन जर आम्हाला त्याची आठवण होत नाही, बायकोच आठवते, तो तिथून फोन लावते. बैल बांधले का पुरील फोन उचलला. आता पुरील काय म्हणणार आहे? आता माझ्या म्हणून डायरेक्ट थोडीच म्हणणार आहे. तो म्हणत असते काय ते बैल बांधले का बांधले ते कुठं टाकून देतो. फोटो कुठे गेला? तो गेला कॉलेज पण तू याय कुठं आहे ते स्वयंपाक करून आली. देन फोन कोणतं काम आहे दाजी? तू फोन दे, शांतपणा करू नको. मग तिथं गेल्यावर मग बायको फोन देते. मग म्हणते तासात बांगड्या आणू का? कसा मारीन लेखा धरून बांगड्याला आणायला गेला 1000 किलोमीटर. इथं वरुडात का कमी भेटत होत्या बांगड्या? नाही, वरुडात होत्या तर अमरावतीत जाता, जिल्ह्यात जाता, बंदा बांगड्याचा कारखाना घेऊन येतात. 1000 किलोमीटर जाते बायकोला म्हणते बांगड्या आणू का? सांगण्याचं तात्पर्य याला काय महाराज? भगवंताचं स्मरण भक्ती म्हणजे भगवंताची आठवण होते का म्हणे. अरे पंढरपुरात जाऊन जर पंढरपुरातला देव आमच्या आठवणीत बसत नसेल तर घरी राहून काय आठवण होईल महाराज? अजूनही आम्ही प्रपंचाचीच आठवण करतो. ही तिसरी भक्ती आहे. तुम्ही सोपी म्हटलं, कठीण आहे महाराज. आठवण येत नाही. काही लोकांचं आयुष्य चाललं, सकाळी उठले की पळाले तिकडून आले का झोपले, संपला विषय. दूर दूर पर्यंत संबंध नाही. गावात एवढेच लोक आहे का आमच्या? बोला ना, एवढेच लोक आहे? आमचं गाव लय मोठं आहे, गावात लोक लय आहे. पण स्वामींच्या दरबारात तेवढेच लोक काय येत आहेत याचं तात्पर्य ते अजूनही आठवण नाही आहे. कशाची? 5 दिवस झाले बाबा, कार्यक्रम स्वामीचा चालू झाला, मंडपात गेलं पाहिजे, बसलं पाहिजे. सोपं नाही ना, सगळेच थोडी आठवणार आहे. सोपं नाही महाराज. ती कठीण भक्ती आहे, भगवंताचं स्मरण. चौथी सांगितली पायाची सेवा. जिथं देवच आठवत नाही तर पायापर्यंत जाऊन तरी कसं पोहोचणार? पादसेवनम 5व्या क्रमांकाची भक्ती अर्चना, देवाची पूजा. तुम्ही म्हटलं सोपी आहे. सोपी आहे का देवाची पूजा करणं? संतांनी तर सांगितलं देवपूजेच्या भानगडीतच पडू नका. का पडू नका? ही भक्ती लय कठीण आहे. आम्हाला लय सोपी वाटते. काय कठीण आहे महाराज त्याच्यामध्ये? लय सोपी भक्ती, सगळ्यात सोपी भक्ती हेच आहे. आणि लोक हेच करून राहिले. सगळ्यात कठीण भक्ती हेच आहे, अर्चन भक्ती. अर्चन म्हणजे देवाची पूजा करणे. हीच भक्ती कठीण आहे महाराज. आम्ही सोपी म्हणून ते करतोय महाराज. मग माझा प्रश्न आहे, तुम्ही सोपी म्हणून करताय तर त्याचा मोबदला तुम्हाला मिळाला का? बोला. नोकरी केल्यावर जर पगार भेटत नसेल तर नोकरी करून फायदा काय? बोला ना, उत्तर द्या ना. कामाला गेल्यावर जर मजुरी भेटत नसेल तर फायदा. तुम्ही अर्चन भक्ती करताय, देवाची पूजा करतायत. सांगा ना एखाद्यानं, काय मी शनिवार करतो, मारुतीबाले शेंदूर लावतो, आला का स्वप्नात एखाद्याच्या? अरे शनिवार करून मारुतीबाले शेंदूर लावलो, वैतागलं, याने शेंदूर लागायची वेळ आली. कोणतरी सांगितलं शनिवार कर, जमून जाईल तर जमून जाईल. ते शनिवार करू याने शेंदूर लागायची वेळ आली. नाही हळदही लागून राहिली ना कुठूही लागून राहता गेले. याले शेंदूर लागेल. अरे मी म्हणतो तुम्ही हनुमंताचा शनिवार करता, त्याला शेंदूर लावता. स्वप्नात तर यायला पाहिजे का नाही हनुमंताला? खरं वाटते का खोटं वाटते? नोकरी केल्यावर पगार भेटला पाहिजे अपेक्षा असते का नाही? मग भक्ती केल्यावर भक्तीचं फळ पडलंच पाहिजे पदरात. तर भक्ती करण्यात फायदा नाही, टाइमपास चालू आहे. सर्व क्लिअर वाटते ते. देवाची पूजा जर तुम्ही करतायत मग त्या पूजेचं फळ भेटलं पाहिजे का नाही? वाटतं का नाही? वाटते तर सारे येईल, पण भेटून कुठं राहिलं अजून? कावडा बसाशी ना फानी फुटाशी नशील गमत चालू आहे. कवा जमते कवा जमत नाही. एक लोटा देऊन सगळेच टाकून राहिले, सारेनेच थोडी महादेव पाहून राहिले. सांगण्याचं तात्पर्य महाराज काय? भक्ती जर आम्ही करतो त्याचं फळ पदरात पडत नाही. तुम्ही म्हणतात आम्ही देवाची पूजा करतो, पण देवपूजा जर तुम्ही करत असेल तर देवानं तुम्हाला दर्शन दिलं का? स्वप्नात तरी आला का? मारुतीबाचा शनिवार करून शेंदूर लावलं, वैतागलं, शेवटी याने शेंदूर लागायची वेळ आली, पण अजूनही लग्न जुळून नाही राहिला. मग फायदा काय शनिवार? मारुतीबा आहे नाही का? कोण म्हणते आहे नाही? जगाच्या पाठीवर साक्षात चिरंजीव दैवत जर कुठलं असेल तर ते हनुमंतराय आहे. सप्त चिरंजीवापैकी एक चिरंजीव म्हणजे हनुमंतराय आहे. मग चुकलं काय? मग महाराज असं आहे, एकटं काहीतरी चुकलं असं काय? आमची भक्ती कुठंतरी चुकली. अर्चन भक्ती संतांनी सांगितलं, अर्चन भक्ती तुम्हाला वाटते सोपी आहे, ती लय कठीण आहे. संतांनी तर सांगितलं भानगडीतच पडू नका या अर्चन भक्तीच्या.
अर्चन भक्तीच्या भानगडीत पडू नका. मग अर्चन भक्तीचं फळ जर तुम्हाला पदरात पाडून घ्यायचं असेल तर दुसरा पर्याय सांगितला संतांनी. काय पर्याय सांगितला? तुकाराम महाराज म्हणतात, कोण्याही जीवाचा न घडो सकाळी झोपेतून उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आमच्यापासून कोणाचं मन दुखन असं जीवन जगू नका. हेच देवाच्या पूजेचं महत्व आहे. सर्वात मोठं वर्म आहे. वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तू शनिवार करताना मारुतीवाली शेंदूर लावतो पण तू वर्म कुठं चुकलं? मी सांगतो ना, मंदिरात आम्ही जातोय, जात असताना जर त्याच मंदिरापाशी एखादं कुत्र बसलं असतं तेल लात मारतो मी, हाडा आणि मग मंदिरात जाऊन त्याला शेंदूर लावतो. महाराज म्हणतात काय फायदा? ज्याला शेंदूर लावलं तो याच्यातच बसलाय भल्या माणसा, ज्याला लात मारली. पहिले हे तर जाणून घे काय ईश्वर सर्व भूतानाम सर्वागटी राम देहादी एक. पहिले माणसातला देव ओळखणं शिक, मग मंदिरातल्या देवाकडे जा. यातलाच तू देव ओळखून घेत नसेल तर तिथं शेंदूर लावून फायदा काय? मरशील तू शेंदूर लावलो, तुला शेंदूर लागल पण मारुतीबा स्वप्नात येणार नाही. हे त्याचं मुख्य वर्म आहे. संतांनी आम्हाला पूजनाचं वर्म सांगितलं काय? कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुकाराम महाराज म्हणतात पूजाच करू नको, फक्त एकच कर. झोपेतून उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आमच्यापासून कोणाचं मन दुखन असं जीवनात जगू नको. बस संपली विषय. पूजाच करायची गरज नाही. हेच वर्म आहे सर्वात मोठं. करतो का आम्ही असं? आम्ही तर झोपेतून उठल्यावर मन दुखणं चालू करतो डायरेक्ट. लोकांचं महाराज झोपेतून उठल्यावर फोन आल्याबरोबर डायरेक्ट सुरू करत असतो. एवढे धंदे आगा झोपू देता पाहिजे, थकून जाते माणूस सकाळपासून ना. इथून सुरू करतो आम्ही डायरेक्ट. फोन सुरू झाला तेव्हापासून. काय भगवंताच्या पूजनाचं महत्व आम्हाला घडेल. आम्हाला वाटते देवाची पूजा लई सोपी आहे. तुकाराम महाराज म्हणतात करू नका, लई सोपी नाही, ते कठीण आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं सर्वात सोपं साधन जर कोणतं असेल या कलियुगातलं तर ते एकच आहे, नामसंकीर्तन साधना पैसे. जडतीला पापी जन्मांतरची भगवंताचं नामस्मरण होईल तेवढं करा कलियुगामध्ये. वृंदावन मध्ये एक जिवंत त्या ठिकाणी महाराज आहे, संत आहे, प्रेमानंद महाराज. ते तेच सांगतात. विदेशातून लोक येतात त्यांच्याकडे. मोठमोठे करोडपती अरबपती लोक यायला लागले प्रेमानंद महाराजांकडे. प्रेमानंद महाराज औषध एकच सांगतात, रोगी कुठलाही हो, कलियुगातलं औषधच एक आहे. कोणतं? कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये भगवंताचं नामस्मरण तेच श्रेष्ठ आहे. तुकाराम महाराजांनी तेच सांगितलं, नामस्मरण करा, राम राम म्हणा. काहीले तिथं रामाले धुवत बसता. तुम्ही मूर्तीची पूजा करताय, पूजन करताय, अर्चना भक्ती करताय, ती सोपी नाही आहे. शास्त्रानं सांगितली. काय सांगितली? देवाच्या पूजेचं फळ जर पदरात पाडून घ्यायचं असेल तर यथा देहे तथा देवे, हे शास्त्राचं मत आहे. देवाची पूजा करायची असेल तर सुरू होते कुठून? ब्राह्मण बाबाजी समोर बसले का ते सुरू करतात, चला घ्या उजवा पुढं करा. आमची तयारी इथून आहे, आम्हाला उजवाही समजत नाही, डावाही समजत नाही. तुम्हाला कस काय म्हणता? मी सत्यनारायणाच्या कथा करतो, आम्हाला लक्षात आलं. ते एक नवरदेव असा होता, मी त्याला उजवात पुढं कर म्हणला, ते हाताखाली पाय असं. सांगा बरं, इथून तयारी आहे ना. काही काही लोकांना नवरदेव झाला, तो लग्न झालं त्याचं आणि त्याला उजवा हात नाही समजत. प्रत्यक्ष घटना आहे, खोटं नाही बोलत. तरीपासून सत्यनारायणाच्या कथात पण केल्या म्हणलं मी नाही. एवढा मेंदू जर खराब करावा लागत असेल तर 50 रुपयात तर मग आपण भेटणार. इथून तयारी आहे काही काही नवरदेवाची. तेवढा मेंदू बरा चालते, लवकर उठतो. सत्य इथं कसा मेंदू चालून आला तुला लवकर उरको म्हणून.
इथं उजवा हात पुढं कर म्हणलं तेव्हा असं असं पाहिजे. मी हात लावला मग सांगायचं या मलाही समजते नाही. मग त्याची माय घरातून आली नवरदेवाची चिंते आजी तो भामा बोम झालाय जरासा आरामानं सांगा तुम्ही गडबड करून राहिले. आता का आरामानं सांगू म्हणलं उजवा हात म्हणल्यावर तर त्याच्या लक्षात येत नसेल लगन कायले करून दिलं भोप्याचं बसून वगैरे त्याला उजवा हात समजत नाही येडेले. इथून तयारी आहे काही नवरदेवाची. हात पुढं केला औषध हातावर घेतली पाणी घेतलं मग संकल्प सुरू केला म्हणलं घ्या पाणी हातावर. त्या हातावर घ्या पाणी म्हणलं ते मोठमोठ माझ्याकडे पाय अरे म्हणलं हातावर घे पाणी. हे पूजनाची सुरुवात आहे. जे पूजा करत असेल शास्त्रोक्त होतं हे शास्त्राच्या नियमानुसार पूजनाचं महत्व आहे. काय हातावर पाणी घ्यावं लागते सुरू करावं लागते. ओम केशवाय नमा माधवाय नमा गोविंदाय नमा घ्यावं लागते. आचमन करावं लागते त्याला आचमन म्हणते. झालं चौथ्यांदा खाली सोडावं लागते. ओम माधवाय नमा झालं. हात जोडा जोडले प्रवस परममुळशी परमात्मा देवता देव गायत्री छंद प्राणायाम योगा उमर स्वतः स्वत वर्णे परमदेव देव न प्रचोद आपे ज्योती रसमृतम ब्रह्म भूर्व सर्व श्रीमन्मागणाधिपते नमः इष्ट देवताभ्यो कुलदेवताभ्यो ग्रामदेवताभ्यो स्थानदेवताभ्यो वास्तुदेवता माता पितृभ्यो श्री लक्ष्मी नारायणाभ्यो नमो नमः सर्व देवभ्यो नमो नमः सर्व ब्राह्मणेभ्यो नमः निर्गुण वस्तु सुभुषेकदंत शिकुलो गजकर्णाल मुद्र शिकुलो विघ्ननाशो गणाधिपता धूम्रकेतु गणाध्यक्ष भालचंद्र गजानन द्वादश शेतान नामानि पठिचिरो विद्यारम्य वयाची प्रवेश निर्गमे तथा संग्रामे संकटे जग विघ्नतस्य जाति शुक्लां वरं धरं देव शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्न वदनं ध्यान सर्व विघ्नोपशान्ते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वदा सर्व कार्येषु नास्ति दोषः मंगलमेषां वरदिस्तु भगवान् मंगलायतनमरि तदैव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं ते लक्ष्मीपति ते कृपं स्मरामि नावस्तेषां जस्तेषां हृदस्तेषां पराजयेषां निवरेषां मृदुस्तु जनार्दना विनायकं गुरुवानु ब्रह्म विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणम्यातो सर्व कार्यार्थ सिद्ध्या विस्मितार्थ सिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरे सर्व विघ्नास्तवे गणाधिपतये नमः सर्वे शरत्व कार्येषु त्रस्ति भुवनेश्वरा देवादिशं सिद्धी ब्रह्मेशाना जनार्दना. या आता उजव्या हातावर अक्षर ज्ञान पाणी घ्या. उजव्या हातावर अक्षर ज्ञान पाणी आता सांगत ना उजवा कोणता करणं पुढं मग केला त्यांना पाणी घे चमत्कार चल घे. श्रीमद भगवतो महाप्रभु विष्णुराज्ञा प्रवर्तमान सद्य प्रबंधिते परादि विष्णुपदी सुशेतवारा कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम चरणे भरतवर्षे भरतखंडे जम्बूद्वीपे दंडकारण्य देशे गोदावरी या दक्षिण तीरे शाली वाहन शके. कोणतं चालू आहे कोणतं चालू आहे हा अरे साल कोणतं चालू आहे. इथं वस्तू तयारी आमची 2026 मध्ये हे तर इंग्रजांच्या बापाचं होय. देवपूजा करायची असेल तर 26 थोडी चालते. 1947 विश्व वासू नाम संवत्सरे अमुक दिवसे कोणता दिवस आहे आता एकही नाही बोलत म्हणा. फ्रायडे शुक्रवारे अमुक नक्षत्रे अमुक तिथे अमुक पक्षे कोणता पक्ष चालू आहे कोणता अयन चालू आहे कोणता दिवस आहे तिथी कोणती आहे वार कोणता आहे हे सगळं बोलावं लागते मग म्हणावं लागते. म्हणा मम विवाह प्रित्यर्थ सत्यनारायण कथा प्रित्यर्थम म्हणा. मम आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम अस्माकं सकुटुंबाना सपरिवारानं सपत्नीक क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थम सकल पीडा परिहारार्थ मनीस्मित सकल मनोरथ सिद्ध्यर्थ महागणपती पूजनम करिष्ये. सोडा सोड म्हणल्यावर ती महाकडे पाहिजे म्हटलं महागार फेक तर संकल्प याचं नाव संकल्प आहे. इथून सुरुवात आहे पूजेची. आमची पूजा कुठून सुरू होते देवपटातला देव धरला का तो चढला कठोऱ्या. पहिले गणपती त्याच्या डोक्यावर महादेव त्याच्या डोक्यावर भवानी. नाही मरणार गणपती खालचा सांग ना. गणपतीवर महादेव महादेवावर पार्वती. नाही गणपती मरणार खालचा. तुम्ही म्हणा त्याला काय कुठं काय होत असते असं जर म्हणत असाल तर मग तुम्ही खरंच भक्ती करून राहिले का. तुम्ही जर म्हणत असाल तर पितळचा देव आहे त्याला कुठे लागत असते. पण तुम्ही अजूनही देवाला पितळच समजत असाल तर तुमचा भाव जागृत झाला का. बोला ना बोला ना. तुम्ही त्याला पितळ म्हणता मग तुम्ही पितळच समजून राहिले त्याला देव कुठं समजले अजूनपर्यंत ऐकताय ना. तुम्ही जर म्हणत असाल त्याला कुठं काय लागत असते काहीच तर नाही लागत. मग तेच तर सांगत मला सांगताय ना. भक्ती जर अर्चन भक्ती करायची असेल तर एकच करा ना. कोणाचं मन दुखत बस संपला विषय. मन दुखू नका कोणाचं. हेच देवाच्या पूजनाचं महत्व आहे. तुम्ही म्हणता देवाची पूजा करून लई सोपी आहे. सोपी आहे का. शास्त्र सांगतं यथा देहे तथा देवे. सुरुवातीतून करावं लागते. हिवाळ्याचे दिवस आहे आम्हाला पाणी कसं लागते आंघोळीले गरम. आणि देवाला कोणतं चालू आहे थंड आहे. त्याला आहे का गरम तर म्हणा त्याला काय आंघोळी पाणी लागते काहीच नाही लागत म्हणून मावशे.
काहीच नाही लागत त्याने. तू कायले रिकामे हे करतो? हे सोंग नाही का दाखवलं लोकांना? मग भक्ती लोकांना दाखवण्यासाठी नाही, भक्ती आमच्या अंतकरणातून असते. आम्हाला गरम पाणी, त्याला थंड पाणी. आम्हाला आंघोळ झाल्यावर टावेल लागते अंग पुसले. आंघोळ करायच्या डोक्याले शॅम्पू, तोंडाले फ्रेश वॉश, अंगाले साबण. आणि ती घेतली का एखादी देवाला साबण? आहे का साबण? अजिबात नाही. आंघोळ झाल्यावर आम्हाला टावेल लागते. त्याला आहे का नॅपकिन पुसाले एखादा? कोणाच्याच घरी नाही. एखाद्याच्या घरी असं तरी इतकं कोयकून गेला का त्याचा दुर्गंध व्हायला लागते. आमच्या टावेल एक डाग पडला असं तर बायकोल शिवा देते. दिवसभर घर राहतं ना, काम कोणते करता? तेवढे बघता का टावेल तुला? एवढ्या डागासाठी बायकोला बोलून बसते. झालं आंघोळ झाल्यावर आम्हाला अंग पुसल्यावर कपडे लागते घालायला. देवाला कपडे आहे का? आमच्या घरच्या भनभन उघडे आहे देवा आमच्या घरचे. देवा तर इतके जमा करून घेतले काही पाहायचे नाही. पंढरपुरात घेतली का आणला विठ्ठल, महादेव गेली का आणली पिंड. एकाच घरी 3-3 गणपती, 4-4 गणपती आहे. एवढे काय जमा केले हो? एका मावशीच्या घरी गणपती दिसले 4. नाही जी म्हणजे तुम्ही बरोबर पाहिना म्हणे ते. आता का बरोबर पाहू? गणपती गणपती तसं नाही जी म्हणजे एक उजव्या सोडत आहे, एक डाव्या सोडत आहे, एक वरच्या सोडत आहे, एक खालच्या सोडत आहे. अजून घेऊन ये ना म्हणलं तिरप्या सोडायचे असेल. पुरे गणपतीच घे ना घरभर जमा करू. आणि तिचा गणपती पाहिला तर भैयाकडे पाहिजे ओढे मागे. म्हणूनच का गणपती असा झाला म्हणला. 2 दिशेले 2 डोळे गेले त्याचे. 4 गणपती आणून जर तुझ्या लेकराचे डोळे असे होत असेल तर फायदा काय? हाल चालू आहे द्यायचे. कसं नाही म्हणे निवत दाखवला, इकून फेकला, तिकून झेलता आला पाहिजे. अरे काय करताय? हे का भक्ती आहे का महाराज? ही अर्चन भक्ती आहे आमची, ही करतोय आम्ही. आणलं कपडे नाही देवाला घेण्यात आले. आहे ना जी म्हणे थोडा दिसत नाही का? एक जग्गा, एकच जग्गा होता. सोमवारी महादेवाले, मंगळवारी देवले, बुधवारी विठ्ठल आले, गुरुवारी साईबाबाले, शुक्रवारी संतोषी मातेने, शनिवारी हनुमंताले. त्याला लावला का शेंदूर घेऊनच येतो पुरा जग्गा. पुरीने शेंदूर लावला. काय भक्ती आहे आमची. त्याची कपड्याची व्यवस्था होत नसेल तर शास्त्र सांगते घेऊच नका ना देव, आणूच नका ना घरी. कायले जमा करता रिकामे एवढे? देव अंतकरणात ठेव ना. घरी आणला पाहिजे असं थोडी. आणि घरी आणत असेल तर मग व्यवस्था करा त्याची. पाहुणे बोलावून घ्यायचे, मग वेळेवर म्हणायचं आता स्वयंपाक सरला जा घराकडे. असं होते का? शक्य नाही महाराज. संतांनी आम्हाला सांगितलं ही भक्ती करतोय आम्ही. आम्हाला त्याला कपडे नाही घालावे, आम्हाला कपडे लागते. आम्हाला द्यूत वस्त्र लागते. बरं ते झाल्यावर आम्हाला डोक्याला लावायला तेल लागते सुवासिक. तोंडाला फेऱ्याला लावली पावडर. काय का देवाले अत्तर एखाद्याच्या घरी लावले? अत्तर लावतो का आम्ही देवाले? अजिबात. त्याला काय लागतंय? हो का? तुलेच लागते सर, तूच घेत जा. शास्त्र सांगते यथा देह तथा देह. अत्तर पाहिजे. मग चंदन, चंदन हातावरच खडी उगायली का असं बोटाला घेते आणि इथून वरपत नाही ते. एका नाकातून टाकलं का दुसऱ्या नाकातून चंदन बाहेर. अरे वा, ही आमची पूजा आहे. त्या हातात तमाखू ओढते, तिथं खडी ओढते त्याच्यावर. देव म्हणते तमाखाचा वास येऊन राहिला, तसाच आहे तू आता, तसाच राहा. ही आमची भक्ती आहे महाराज. ही अर्चन भक्ती, ही पूजा आहे आमची. धर फेक कोण्या देवाच्या डोळ्यात, कोण्या देवाच्या नाकात चंदन. काही लोकांच्या घरचे देव बुजून गेले या चंदनापैकी. हे डोळे पुरे पॅक होऊन गेले, त्याला दिसतच नाही. तुझं काय ते म्हणते मला लक्ष ठेवणार देवा का ठेवल? त्याचे डोळे बुजून टाकले पुरे तुला चंदनानं. पंढरपुरात गेलते का तुम्ही? पंढरपुरातले देव लोकांना पेड्यानं बुजवले होते. असे थप्पे मारे तिथं. 5 रुपयाचं पेड्यात पाकिट घेते चालली झाल्या देवाला. खाऊन काय बोलतो तू? काय करतो? 5 रुपयाचा पेढा, मग 500 रुपयाचा घेतला ठीक आहे. 5 रुपयाचा एक पेढा घ्यायचा, तोच चालला सारखा. पंढरपुरातले देव बुजून गेले ते पुरे या पेढे काही. आता बंद केलं तिथं, पेढेच न्यूज येत नाही. ही आमची भक्ती आहे महाराज. काय करतोय आम्ही? सांगण्याचं तात्पर्य त्या ठिकाणी. आणि त्याला मग नैवेद्य आहे. आमची आंघोळ झाली, सारं झालं म्हणजे मग आम्ही जेवतो. आम्हाला प्लेटमध्ये भाजी, वाटीत वरण, भजे, पापड, बासुंदी सगळं व्यवस्थित पाहिजे ताटात. बसायला चटई पाहिजे. आणि देवाचा निवद, देवाचा निवद एवढीशी पोळी असते. ते निवद ठरले आहे देवाचे. यायचं तर असं आहे नियोजन का मुलीचाही निवद मोठा नव्हते. त्या ठरला आहे द्यायचा निवद. एवढा ले, एवढा ले, एवढा ले, एवढा ले बरोबर करते. त्याच्यावर एवढासा भात, त्याच्यावर वरणाचा थेंब, त्याच्यावर कढीचा थेंब. इथून एवढ्या दूर टाकते आमची माय. जशी तोड्यानं भेटते म्हणून ते 1.5 लाख रुपये तोडा आहे कढी. खायला तर बनबन पाणी टाकायचं ती एवढ्या दूर. कोटी म्हणते पडला ना सोडून दे, पडला नाही मला लक्ष आहे ना. घ्या थेंब बऱ्या कढीसाठी झगडी करते त्या पुढे सोड. नंतर जास्त दिलं खोकला होईल का त्याला? एक थेंब टाकतात झालं.
भजे केले असं तर भजा बंद नाही, अर्धा भजा ठेवते त्याच्यावर. पण हागी लागेल का ते बंद केलं? अर्धा भजा. पापड बंदा कधीच नाही देवाले, तुकडा तोडते असा कोणता आणि तो ठेवते त्यांना होत्या. आणि बासंदी केली असेल तर बासंदीत पोट टाकते त्या गरजा. वाटीने नाही दिले, याले वाटी नाही पियाले आणि देवाले पोट टाकते. कोणतं थेट 2 पेटा पाहिजे असं केलं तेच पोट बासंदीत जाते आणि तेच पोट त्या नैवेद्याला गुदगुल्या करते अशा आणि तो नैवेद्य देवा पुढे आणून ठेवते. मग देवाला म्हणते, खा बापा आता मोठ्या सुखानं खा. मोठमोठ पाहत असत ते सारे देव. कोण खाता का? मग तुम्ही म्हणा तो खात असते का देव? त्याला कुठं एवढा नैवेद्य द्यायचा असते का? देव खात असते का असं म्हणत असेल तर मग तुमचा अजूनही कुठं भाव जागृत झाला? कोण म्हणते खात नाही? अरे खिलाने वाला हो तो ऊपर वाला अभी भी खाता है. कोण म्हणते खात नाही?